नमस्कार मैत्रिणींनो. तर आम्ही निघालो होतो शेगावला जाण्यासाठी. तर तिथलाच थोडासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि थोडेसे तुम्हाला शेगाव देखील दर्शन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. मला काय काय अनुभव आले ते देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आम्ही मैत्रिणी निघालो होतो, ट्रॅव्हल्सने निघालो होतो. तुम्हाला तिकडे जाण्यासाठी ट्रेन देखील अवेलेबल आहेत, पण ट्रेनची तिकीट ना तुम्हाला 2 ते 3 महिने अगोदर बुकिंग करायला लागते, कारण की लवकर त्याची ट्रेनची तिकीट आहे ती भेटत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी मग आम्ही ट्रॅव्हल्सने निघालो होतो. तर आम्ही 25 तारखेला संध्याकाळी बसलो होतो. मी थोडासा खाऊ देखील घेतला होता, म्हणजे तिखट पुऱ्या घेतल्या होत्या, भाजी चपाती देखील घेतली होती, कारण की आमची जी ट्रॅव्हल्स होती ना ती 5:30ची होती संध्याकाळची. त्याच्यामुळे थोडंसं आपलं मी जेवण बरोबर घेतलेलं होतं. तर आम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी पोहोचायला जवळपास 9-9:30 झाले, म्हणजे 13-14 तासांचा आमचा जवळपास प्रवास आहे तो झालेला होता. मग इथे आल्यानंतर आता जर तुम्ही ट्रेनने येणार असाल ना, तर तुम्हाला स्टेशनपासून ते मंदिरापर्यंत नेण्यासाठी बसेस देखील अवेलेबल आहेत. दर अर्ध्या तासाने बस सेवा आपल्याला उपलब्ध भेटते. तर इथे ना शेगावमध्ये आपले 3 भक्तनिवास आहे, म्हणजे मंदिराजवळचे एक भक्तनिवास आहे. शक्यतो करून ना तिथे आपल्याला म्हणजे रूम भेटत नाही बहुतेक वेळा, कारण की मंदिराजवळच आहे ना, त्याच्यामुळे त्या नेहमी फुल असतात. तर तिथूनच 1-2 किलोमीटर अंतरावरती ना एक विसावा आणि आनंद विहार म्हणून आहे, 2 म्हणजे भक्तनिवास आहेत. तर ते देखील आपल्याला उपलब्ध राहतात. शक्यतो करून तिथे आपल्याला रूम्स अवेलेबल भेटतात. पण ह्यावेळेस आमचं काय झालं, आम्ही नेमकं वेकेशनच्या ह्याच्यामध्ये आलो होतो. 3-4 दिवस सलग लागून सुट्ट्या आल्या होत्या. त्याच्यामुळे आम्हाला रूम भेटण्यासाठी खूप उशीर झाला. जवळपास आम्ही सकाळी 10:30-11:15 जे लाईनीमध्ये उभं राहिलेलो होतो, ते आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या हातामध्ये चावी भेटली. कारण की ना गर्दी एवढी भयंकर गर्दी होती. विसावा जे एवढं मोठं जे भक्तनिवास आहे तिथे देखील फुल होतं, आणि इथे आम्ही जे लाईनीमध्ये उभे होते ते होतं आनंद विहारला. तर फायनली आम्हाला रूम भेटली आणि सगळ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण की एवढा कंटाळा आला होता. 13-14 तासांचा प्रवास करून झाल्यानंतर मग आम्ही परत एवढं 7 ते 8 तास आम्हाला परत लाईनीमध्ये उभा राहून कंटाळा खूप आलेला होता. तरी देखील आम्ही रूम वगैरे भेटल्यानंतर मग फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही दर्शन करण्यासाठी निघालो. दर्शन करण्यासाठी देखील तिथून आपल्याला बसेस अवेलेबल आहेत, म्हणजे दर अर्ध्या तासाने देखील आपल्याला बसेस तिथे चालू असतात. आणि दर्शनाची वेळ म्हणजे संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असते, पण आता हे वेकेशन होतं त्याच्यामुळे गर्दी भयंकर असल्यामुळे 12 वाजेपर्यंत मंदिर आहे ते उघडं ठेवलेलं होतं. तर हा जो आहे तो मंदिराचा परिसर आहे. तुम्हाला जर भक्तनिवासमध्ये जर राहायचं नसेल तर इथे ना मंदिराच्या आसपास देखील हॉटेल्स आहेत, पण ते कसं जास्त आपल्याला पैसे सांगतात. त्याच्यामुळे आपल्याला भक्तनिवासमध्ये कमी पैशामध्ये रूम देखील खूप सुंदर अशा रूम भेटतात. आता आम्ही 6 बेडचा रूम घेतलेला होता, तर आम्हाला एका दिवसाचं 950 रुपये भाडं आम्हाला द्यावं लागलेलं. रूम अतिशय सुंदर रूम होता. स्वच्छता म्हणाल तर 1 नंबर स्वच्छता आहे. फक्त इथे एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे की म्हणजे त्यांनी जर ऑनलाईनची जर सोय केली की म्हणजे रूम बुकिंग करण्यासाठी, तर आपल्यासाठी खूप म्हणजे जे लांबून येणार आहेत त्यांच्यासाठी थोडंसं फायदेशीर होऊ शकतं, एवढं मला वाटलं. आता संध्याकाळी आल्यानंतर पहिलं आता शेगावमध्ये आलं आणि कचोरी नाही खाल्लं असं होईल का, तर आम्ही मंदिराच्या बाहेरच भरपूर असे स्टॉल आहेत कचोऱ्यांचे. तर आम्ही पहिल्यांदा कचोरीचा छान असा नाश्ता केला. आणि हो, मंदिरामध्ये देखील आपल्याला महाप्रसाद आणि नाश्त्याची सोय असते. आता जिथे आम्ही राहिलेलो होतो आनंद विहारमध्ये अतिशय म्हणजे नाश्ता तुम्ही 10 रुपयापासून तुम्ही नाश्ता घेऊ शकता, आणि त्याचबरोबर जेवण देखील तुम्हाला 50 रुपयेमध्ये म्हणजे अनलिमिटेड जेवण आहे. त्याच्यामध्ये 2 भाज्या, डाळ, भात, गोड शिरा, चपाती, पापड, लोणचं असं तुम्हाला जेवणाचं थाळी भेटते, आणि पोट भरून तुम्ही खाऊ शकता. आनंद म्हणजे जेवणाचा घेऊ शकता. आणि त्याचबरोबर पाहू शकता हे मंदिराच्या बाहेर तुम्हाला हे हॉटेल्स देखील अवेलेबल आहेत. तर फायनली आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो होतो. आता मंदिरामध्ये येण्यासाठी जरी सगळे म्हणजे तुम्हाला पाहू शकता चपलांची वगैरे देखील सोय केलेली आहे व्यवस्थित. इथे म्हणजे ना मनाला भावणारं असं म्हणजे काय सांगू का, 1 नंबर ते म्हणजे स्वच्छता, आणि सगळ्यांना प्रेमाने म्हणजे म्हणजे हाक मारतात ते म्हणजे माऊली. म्हणजे लहान असू दे, मोठं असू दे, कोणी असू दे, प्रत्येकाला आदराने माऊली हा शब्दाने बोलवलं जातं. त्याच्यामुळे ना तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल आणि निसर्गरम्य ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही शेगावला नक्कीच भेट देऊ शकता. आणि इतकं शांततेचं वातावरण आहे, प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर. एकदा तरी म्हणजे म्हणतात ना, आम्ही ह्याच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये 2022मध्ये आम्ही एकदा गेलो होतो, पण आम्हाला ते वातावरण, ते तिथले वाईब्स आहेत ना
ते खेचून आपल्याला परत एकदा घेऊन येतातच. त्याच्यामुळे मी म्हणते तुम्ही ना शेगावला अवश्य एकदा तरी भेट द्या. तिथलं जे वातावरण आहे ना तो इतकं भावूक करतं ना की ते मी सांगून तुम्हाला समजणार आहे. तुम्ही ज्यावेळेस अनुभव घेणार ना त्यावेळेसच तुम्हाला समजणार. तर इथे ना चप्पल वगैरे असं ठेवण्याची सगळी व्यवस्थित अशी सोय आहे. प्रत्येकजण स्वच्छता कशी राखली जाईल त्या परिसराची ते काळजी काटेकोरपणे घेत असतं. इथे चप्पल वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही मग हातपाय धुवून मग मंदिराकडे आम्ही गेलो होतो. पण इथे ना आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याचे देखील प्रत्येक ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत. त्याचबरोबर आतमध्ये आपल्याला समजा मंदिरामध्ये गेल्यानंतर गर्दी जर भयंकर असेल, खूप जास्त गर्दी असेल, तर तिथे बसण्याची देखील ठिकठिकाणी सोय केलेली आहे, जेणेकरून उभा जास्त वेळ तुम्हाला राहायला लागेल अशा प्रकारे. आणि त्याचबरोबर पाणी पिण्याची, त्याचबरोबर प्रत्येकाला टॉयलेटला वगैरे जायची त्याची देखील आतमध्ये सोय केलेली आहे. तर इथे आम्ही गेल्यानंतर आणि प्रत्येक ठिकाणी ना असं मेन्शन केलेलं आहे की आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लागेल, म्हणजे अर्धा तास लागेल. जसं की आता इथे पाहू शकता आम्हाला 40 मिनटं लागणार होते, म्हणजे पूर्ण सगळं दर्शन घेण्यासाठी आम्हाला 40 मिनटं लागणार होते. पण आमचं दर्शन ना मला तर वाटतं त्याच्या अगोदरच झालं आणि अतिशय सुंदर असं, म्हणजे ना इतकं ते प्रवास करून आपण 13-14 तासांचा प्रवास केलेला, सगळा थकवा ते सगळं ना श्रींची मूर्ती बघून अतिशय म्हणजे असं निघून जातो. इतकं मनाला प्रसन्न वाटलं. दर्शन खूप सुंदर असं दर्शन झालं आम्हाला शांततेत. आणि हा मंदिराचा ना थोडासा तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवला. ही माझी फॅमिली आहे, आम्ही सगळेजण असं फॅमिली मिळून गेलेलो होतो. त्याच्यानंतर थोडेफार फोटो वगैरे काढले आणि आम्हाला दर्शन वगैरे होईपर्यंत 9:15 झाले. त्याच्यानंतर देखील तुम्हाला मंदिरापासून तुम्ही जिथे भक्तनिवास म्हणजे तुमचा आहे तिथे तुम्हाला परत नेऊन बसेस सोडतात. तर असा हा आमचा आजचा दिवस गेला. उद्याचा ब्लॉग आहे तो देखील खूप सुंदर येणार आहे. शेगाव तुम्हाला पूर्ण दर्शन घडवणार आहे. आसपासचे आजूबाजूचे जे काही छोटेफार मंदिरं आहेत त्याचे देखील दर्शन होणार आहे. त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की जरूर पहा. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक देखील करा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट केल्याने मला छान आणखीन एक उत्साह निर्माण होतो की तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.